थांबा थांबा थांबा, तुम्हालाही प्रश्न पडलाय की हा व्यक्ती कोण आहे आणि हा असा का करतोय, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. महाकालेश्वरचं दर्शन घेऊन दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही निघालो होतो ओमकारेश्वरसाठी. पण कॅब मध्ये झाला आमच्यासोबत एक मोठा स्कॅम, जो आम्ही एक वेगळ्या व्हिडिओ मध्ये कव्हर करू. सो आम्ही डिसाईड केलं इंदोरला जायचं. तिथे पोहोचल्या आम्ही गेलो 56ला. 56 म्हणजे 56 फूड स्टॉल्स. मी फूडी असल्यामुळे सगळ्यात जास्त आनंद मला झाला. सगळ्यात पहिले आम्ही हॉटडॉग ट्राय केला अँड इट वॉज नाईस. त्यानंतर आम्ही छोले चाट ट्राय केली. नंतर आम्ही ट्राय केलं कुल्हड पिझ्झा, पोटॅटो ट्विस्टर आणि गराडू. बट टू बी ऑनेस्ट, मला ही चाट खूप जास्त आवडलेली. पोटॅटो ट्विस्टर सुद्धा खूप आवडलेला आणि गराडू पण ओके होतं. बट दिस कुल्हड पिझ्झा नो, नेव्हर, मला अजिबात नाही आवडला. नंतर आम्ही हॉटेलवर गेलो, फ्रेश झालो आणि मग चहा पिण्यासाठी आम्ही खाली आलो. आणि तिथे आम्हाला हे भैया भेटले, जे आम्हाला आमची आयटरनरी प्लॅन करण्यासाठी हेल्प करत होते. तो त्यांच्या सांगण्यानुसार आम्ही निघालो तो राजवाड्याला. 6:30 वाजता राजवाडा बंद होतो, त्यामुळे आम्हाला हे बाहेरचं दृश्य मिळालं. सुंदर होतं, खूप छान लाइटिंग्स होते आणि फोटोज वगैरे काढून आम्ही पुढे वळालो सराफा बाजारकडे. जाता जाता श्रीकृष्णाचं एक मंदिर लागलं, दर्शन घेऊन पुढे वळालो आणि पोहोचलो विजय चाट हाऊसला, जिथे आम्ही ट्राय केलं खोबरा पॅटीस. आणि मित्रांनो, हा आहे सराफा बाजार, म्हणजेच सगळे गोल्डचे शॉप. बट रात्री 9:30 नंतर इथे लागतात सगळे फूड स्टॉल, जे की रात्री 2 वाजेपर्यंत चालू असतात. बाप रे बाप, खायसाठी एवढी क्राऊड, एवढे स्टॉल्स, हे बघून तर माझे डोळे चमकले होते. सर्वात आधी आम्ही ट्राय केली ही जलेबा, जी की रबडी जिलेबी सारखी होती. त्यानंतर आम्ही ट्राय केला हा मक्के का खेस अँड अगेन छोला चाट. 56 पेक्षा हा सराफाचा छोला चाट मला खूप आवडला होता. खूप गरम होता, पण मजाही तेवढीच आली. त्यानंतर आम्ही एका चाटच्या दुकानातून शेवपुरी, दहीपुरी आणि हा जेठालाल फाफडा चाट खाल्लेला, जो की ओके होता. नॉट गुड, नॉट बॅड. सराफ्यातच या काकांचं एक दुकान आहे, जोशी दहीवडेवाले, जो फेमस आहे आणि तो खरंच खूप टेस्टी होता यार. तर मित्रांनो, हाच तो मुलगा ज्याच्या नारियल क्रश साठी लोक दुरून येतात प्यायला. पण खरं सांगू तर एवढा विशेष नाही, पण याचा हा वेडेपणा बघायलाच मुळात लोक तिथे येतात. आणि सगळ्यात शेवट आम्ही ट्राय केला चॉकलेट ब्राउनी रोल आईस्क्रीम, जो की ओके होता. एवढं पण फार काही आम्हाला आवडलं नाही. मग हॉटेलला जाऊन आम्ही अशी चॅटजीपीटी सोबत मस्ती केली आणि दिस इज हाऊ वी एंडेड आवर डे. तर तुम्हाला आमची ही सिरीज कशी वाटली आम्हाला नक्की कळवा. प्लीज लाईक, डू, शेअर अँड कमेंट.